तर नमस्कार गाईज, मी तुमचा लाडका सिद्धू म्हणजेच की सिद्धेश. आणि मी नवीन ब्लॉगमध्ये आत्ता सुरुवात करत आहे आपलं. तर काही दिवस थोडेसे प्रॉब्लेम चालू होतं, एक काही महिने वगैरे म्हणजे एक थोडे दिवस वगैरेच पकडू शकतो तुम्ही. तर आजच्या ब्लॉगमध्ये असं काहीतरी सांगणार आहे मी, ते तुम्हाला ते थोडंसं म्हणजे तुम्ही पण ते केलं पाहिजे आणि मी सुद्धा करणार आहे. तर बघूया आपण काय असतील त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. त्यात व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत जुळून राहा आणि अशाच नवीन येणाऱ्या चॅनलला, नवीन येणाऱ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. बघितलं, थोडे दिवस व्हिडिओ नाही बनवलं तर मग काय हालत होते माझी. कारण की डेली व्हिडिओ बनवण्यात आणि कधीतरी व्हिडिओ बनवण्यात खूप फरक आहे. डेली व्हिडिओ बनवलं की त्याला सवय होते बोलायची आणि काय बोलायचं आपल्याला नेमकं ते सगळं कळतं. पण कधीतरी व्हिडिओ बनवणाऱ्याला काय समजत नाही की आपण काय बनवतो, कोणत्या मुद्द्यावर बनवतो व्हिडिओ आणि कशावर बनवतो व्हिडिओ. तर माझं असं एवढं म्हणणं होतं की काहीच मी आता राहतो ज्या घरामध्ये, आता ते कोणाला माहिती नाही आहे आणि मला विचारू पण नका कोणी त्या घरात आहे. कारण की इवन माझ्यावर अशी वेळ आली ना की मला सांगू नाही वाटत आहे ती वेळ. पण काय आहे की आता चाललं तसं चालू द्या. मी पण ठीक आहे, सुखी आहे, तुम्ही पण सुखी राहा. तुम्ही विचारता ना की तू कुठे गेला राहायला, ॲड्रेस काय, जवळ राहतो की लांब राहतो, त्या गोष्टीचा मला थोडा त्रास होतो आहे. कारण की जेव्हा ही जागा, ती दुसरी जागा सोडली होती आणि मी या जागेवर आलतो होतो राहायला, तेव्हा त्या टायमाला त्याच्यामध्ये जेव्हा तो होता ना शिफ्टिंगचा टाईम, त्या टायमाला ना कोणी मदतीला आलं नव्हतं. आणि ती जी टाईम होता आणि तो जो वेळ होता ते मी स्वतः फेस केलं आहे. आणि फेस असं केलं आहे ना की त्या टायमाला असं वाटलं की आता संपलो मी, की माझ्याकडे आता काहीच नाही राहिलं, आता मला बघू आता. पण बोलतात ना की कोण ना कोणतरी येतच धावून, असं की असतं की एम टायमाला भेटताना मदत करतो. तर मग असं काहीतरी माझे कामातले मित्र होते, तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधला. मग त्यांनी थोडीफार मदत केली मला. एक भाऊ आहे, त्या भावानेही मदत केली मला एम टायमाला. तो कधी म्हणला नाही की नाही मला नाही जमलं, असं नाही. त्यांनी काम करून, त्याच्या कामातून टाईम काढून माझ्यासाठी आला. तेवढं वेळ हे केलं, माझ्यासाठी पाहिलं, माझ्याबरोबर आला, उभा राहिला, स्टँड घेतलं त्यांनी. आणि ज्यांना स्टँड घ्यायचं होतं त्यांनी घेतलंच नाही. आणि ज्यांनी हे सगळं केलं पाहिजे होतं ना, त्यांनी हुकच चू नाही केलं, हे आहे ते सांगतो आहे. मग ज्याला कोणाला राग येत असेल तर राग येऊ, मला काही घेणं देणं नाही त्याचं. पण जे रिअल मी ते सांगतो आहे. पण कसं आहे, आता सगळेच नाही चुकीचे माझ्या ह्याच्याने. माझ्या नजरेत जे चुकीचे मला वाटतात त्या टायमात झाले चुकीचे, ते चुकीचेच राहणार आहे आता. पण बाकीचे जे आहेत ते बाकीचे कोण चुकीचे नाहीत. सगळीच फॅमिली चुकीची नाही. माझी बाकीची फॅमिली खूप छान आहे, खूप सुंदर आणि खूप चांगले असतात लोक सगळे. पण ज्यांना बोलायचं ना मला चुकीचं, ते आहेच. आणि मला आता त्यांच्याशी काय संबंध नाही, घेणं देणं नाही काय. आणि असं आहे की आता खूप जण मला म्हणतात की मुंबईला ये. आता बघू, आता थोडंसं गडबडच चालू आहे तशी. पण काय नाही, जसं टाईम येईल तसं मी येणारच मुंबईला. आणि तिकडे आल्यावर प्लीज माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ जे बघत असतील तर आल्यानंतर मला प्लीज क्वेश्चन करू नका की तू कुठे राहतो, का झाला असं वेगळा, का बोलतोस असं, का वागतोस असं, का असं विचित्रसारखा राहायला लागला आहे, का असा बोलत नाही, का नाही तुमचं असं. तर ते विषय काढूच नका. आता मी येईल तुमच्याकडे तर तो टाईम स्पेंड करा, पण मला क्वेश्चन करून विचारून मला त्रास देऊ नका. हे असं का झालं, ते तसं का झालं, तुम्ही याच्याशी का नाही बोलत, तुम्ही त्याच्याशी का नाही बोलत, काय झालं आहे असं. तर घरातला विषय काढूच नका माझे. आता जसं चाललं तसं सुरळीत चालू द्या. तुम्हीही सुखी राहताल, मीही सुखी राहिलो. उगाच काय व्हायचं, तो विषय निघाला की माझं परत डोकं फिरणार, मग आमच्यामध्ये वादावाद होणार. त्यापेक्षा झालं त्याच्या सोडून द्यायचं मागे आणि पुढे जायचा असा विचार करायचा. स्वतः मी पण तेच केलं आहे. स्वतः तुम्ही पण करा, मलाही करू द्या. आणि बघू आता पुढचे प्लॅन्स. कधी फोन येतो मला, कधी जावं लागतं. तर काहीच मुंबईची पब्लिक, लव यू ऑल. सगळ्यांनी तयार राहा. आणि तुमच्यासाठी इथून इथे जागा तुमची, इथून इज्जत, इथून रिस्पेक्ट तुम्हाला. तर ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं शॉर्टच व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे एवढं सांगायचं तुम्हाला. आणि बाकी कसे सगळे ठीक आहेत ना, सगळ्यांनी खाऊन पिऊन मस्त राहावा. परत मग भेटूया आपण लवकरच. आणि काय असेल अपडेट ते मला देत जावा, तसं मी पण अपडेट राहत जाईल आणि तुम्हाला भेटण्यासाठी टाईम काढत जाईल आणि त्या वेळेला येत जाईल मी. म्हणजे कसं, जे नातं आहे आपलं ते अजून घट्ट होत जाईल. आणि सोबत अजून किती प्रवास लिहिला आहे ते सोबत आपला रेत जाईल. आणि विषय फक्त एवढाच आहे की माझा जो एक पार्ट होता तो एक
जवळचा पार्ट होता तो काही आता तो नाही आता सध्या या जगामध्ये. त्याची खूप मोठं मला हे होणार ते त्रास होणार त्याचा. आणि तिकडे आल्यावर मला वाटणारच त्याची आठवण येणार आणि येतेच अशी पण. पण काय गाईज आता काय आता लिहिल्यावरती देवाने आणि काय आपण केलं आता सांगू नाही शकत. सो तर आता तसं पण आहे ठीक आहे पण भावाची आठवण राहील, आठवणीत राहणार तो पण. एक जीवनाचा एक खूप महत्त्वाचा भाग होता तो. आठवणीत राहणार, खूप आठवणीत. कारण की त्याच्याबरोबर केलेले टाईम स्पेंड आणि अचानक झालेले प्लॅन आमचे आणि आमची जी बॉन्डिंग पाचवीपासूनची ती भाई नेक्स्ट लेवल होती आमची, नेक्स्ट लेवल. आणि ठाणेकर आणि विले पार्लेकर, लव यू ऑल, लव यू काहीच. खूप आठवण येते तुमची. लवकर भेटा यार, लवकर भेटा मला. मी भेटेन तुम्हाला पण. खूप आठवण येते खूप. आणि निखिलची पण आठवण खूप येते पण निखिल आता आपल्यामध्ये नाही, पण तरी पण त्याची आठवणीत राहणार. चांगल्या मेमरीज, वाईट मेमरीज सगळ्या आठवणीत राहणार. आणि निखिलला घेऊनच चालू आहे आपण पण. भले तो आपल्यात नाही तरी पण त्याच्या आठवणी आपण घेऊनच चालू आहे. कारण की तो आपल्या ग्रुपमधला एक खूप भारी माणूस होता की त्याच्यामुळे आपल्याला कळायचं की अरे यार नाही हे असं नाही नाही नाही, ते तसं बरोबर आहे ठीक आहे असं म्हणजे समजवायचं आपल्या चांगल्या माणसासाठी. आपला मित्र होता, भाऊ होता आणि आपल्यातला एक कॉमेडियन होता तो. सो तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. सो तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग्समध्ये. आणि आता मी अपडेट होत राहत जाईल आणि सगळं सांगत जाईल तुम्हाला कधी येणार आहे, कुठे जाणार आहे, काय जाणार आहे. सो तर मला क्वेश्चन नका करू प्लीज. फक्त व्हिडिओचा आनंद घेत बसा आणि व्हिडिओमध्ये काय काय चालू आहे ते बघत बसा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय बाय.